हॅलो. तर पहा विद्यार्थी मित्र, आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स पाहत होतो. त्याच्यामध्ये आपण पहिले घेतले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, सेकंड घेतले फॉर्मेशन ऑफ आयन, नंतर पुढे रिॲक्शन विथ ऑक्सिजन तो भाग घेतला आहे. आणि आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत रिॲक्शन विथ ॲसिड मेटल्स रिॲक्टेड विथ ॲसिड्स. त्याची आपल्याला हे पाहिजे माहिती पाहिजे. टेक ए डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड in a test tube, then add a zinc dust to it, zinc Zn just taking a glowing splinter near the mouth of the tube and observe the glowing splinter. You will notice some sound coming out from it. Most of the metals react with the dilute hydrochloric acid from metal salts while hydrogen gas is released or evolve. ही त्यातली महत्त्वाचा भाग आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण लाईन आहे. आपल्याला इथे सर अधोरेखित करायचं म्हणजे आता वरती आपल्याला काय सांगितलं की एक आपल्याला टेस्ट ट्यूब घ्यायचे, त्या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला काय करायचं आहे, परीक्षानळी घेऊन त्या परीक्षानळीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचे. त्या विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड बरोबर आपल्याला त्याच्यामध्ये जास्ताची पावडर टाकायची आहे. जास्ताची पूड टाकल्यानंतर नळीच्या तोंडाशी जळती काडी धरा. जळती काडी धरल्यानंतर तुम्हाला पेटत्या काडीचे निरीक्षण करायला सांगितले आणि त्यातून कोणत्या आवाज जो आहे तो तुम्हाला कोणता आवाज येतो ते ऐकायला सांगितलं. म्हणजे तिथे फट असा आवाज येतो हे तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एका टेस्ट ट्यूबमध्ये परीक्षा नळीमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणतं घ्यायचं, आपल्याला डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचं आहे. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतल्यानंतर पुढे तुम्ही काय करणार आहात, त्याच्याबरोबर त्याची हायड्रोक्लोरिक ॲसिडबरोबर मेटल एलिमेंट जे आहे ते कोणतं घेतलेलं आहे, आपण झिंक डस्ट घेतलेलं आहे. झिंक डस्ट इथे झिंक डस्ट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन घडून येतात. त्यावेळेला त्याच्यामध्ये जळती काडी आपल्याला धरायची आहे. जळती काडी परीक्षा नळीच्या तोंडाशी धरल्यानंतर तुम्हाला फट असा आवाज येतो. म्हणजेच इथे आपल्याला ते रिॲक्शन काय दिले तर मोस्ट ऑफ द मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड टू फॉर्म मेटल सॉल्ट्स वाईल द हायड्रोजन गॅस इज रिलीज ऑर इव्हॉल्व. आता तिथे बहुतांशी धातू मूलद्रव्य जे आहे ते ॲसिडबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर काय होतात, मेटल सॉल्ट तयार करतात. म्हणजे आता तिथे काय होतं ना, झिंक क्लोराईड तयार होणार हे लक्षात ठेवा. तो मेटल सॉल्ट तयार झाला आणि त्याचबरोबर हायड्रोजन गॅस तयार होणार आहे. हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. त्याच्यानंतर पुढे मग इथे आपल्याला ते समीकरण जे आहे ते शब्द स्वरूपात दिले आहे. त्याला आपण वर्ड इक्वेशन असं म्हणतो. मेटल अँड प्लस डायल्यूट ॲसिड गिव्ज राईज टू सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस. आता इथे आपल्याला ते समीकरण दिलेलं आहे. ते समीकरण महत्त्वाचं. त्याच्यानंतर पुढे इथे समीकरण जे दिलेलं आहे त्या समीकरणामध्ये मेटल घेतलं पण मेटल प्लस डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड सॉल्ट अँड हायड्रोजन. तिथे आपल्याला हायड्रोजन गॅस तयार होतो. आता इथे तो जो भाग जो आहे तो आपल्याला इथे दिलेला नाही. म्हणजे तिथे आपल्याला समीकरण जर घ्यायचं ठरलं तर इथे आपण मेटल झिंक घेणार. झिंक प्लस डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड यूज राईस टू Zn. आता इथे झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस असं लिहिलं. त्याच्यानंतर पुढे मेटलसाठी आपण काय घेणार, झिंक घेणार Zn प्लस ट्वाईस HCl गिव्ज राईस टू ZnCl2 प्लस H2 असं समीकरण त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे समीकरणामध्ये तिथे कसं समीकरण तयार होणार, तर त्या समीकरणामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे आपण पहिलं घेतलं आहे जास्त झिंक Zn घेतला आहे. त्याच्यानंतर पुढे त्याच्यामध्ये काय घेणार आपण प्लस ट्वाईस HCl ट्वाईस HCl आणि गिव्ज राईस टू काय मिळणार आपल्याला H2Cl2 प्लस ZnCl2 प्लस H2 हायड्रोजन गॅस निर्माण होणार. म्हणजेच काय की त्या ठिकाणी तयार झालेलं जे काही सोल्युशन जे असेल ते सोल्युशन पुन्हा एकदा मी परत एकदा हे करतो पहा की तिथे आपल्याला मेटल जो दिलेला आहे तो मेटल प्लस ॲसिड मेटल प्लस डायल्यूट ॲसिड गिव्ज राईस टू सॉल्ट अँड हायड्रोजन गॅस. आता इथे आपल्याला काय सांगितलं, मेटल घेतला आपण झिंक इथे काय घेणार प्लस हायड्रोक्लोरिक ॲसिड गिव्ज राईस टू झिंक क्लोराईड प्लस हायड्रोजन. मग झिंक काय घेणार Zn प्लस ट्वाईस HCl गिव्ज राईस टू ZnCl2 प्लस H2. अशा पद्धतीने ते समीकरण होते. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेला बहुतांशी धातू मूलद्रव्य ज्यावेळेला ॲसिडबरोबर रिॲक्ट होतात त्यावेळेला काय होतं तयार होते, त्या धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन गॅस रिलीज होत असतो किंवा इव्हॉल्ड होत असतो. त्याच्यानंतर पुढच्या भागात आपण रिॲक्शन विथ वॉटर. आता धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया रिॲक्शन विथ वॉटर. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा, रिॲक्शन विथ वॉटर पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया मोस्ट मेटल्स डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ द कोल्ड वॉटर. आता बहुतांशी मूलद्रव्य जे आहेत धातू मूलद्रव्य जे आहे ते पाण्याबरोबर सहजपणे रिॲक्ट होत नाही. त्यांची रिॲक्शन जी आहे ती आपल्याला सहजपणे निदर्शनास येण्यासारखी नसते. मग ती रिॲक्शन जी असते ती स्लो रिॲक्शन असते. कशाबरोबर, थंड पाण्याबरोबर. बट सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट विथ द कोल्ड वॉटर टू प्रोड्यूस देअर हायड्रॉक्साईड्स and hydrogen gas. Magnesium metal requires steam to give
सिमिलर रिॲक्शन. आता इथे इथे आपल्याला काय दिलं आहे की सोडियम आणि पोटॅशियम हे 2 धातू मूलद्रव्ये जे आहेत ती 2 धातू मूलद्रव्ये पाण्याबरोबर सहजपणे रिॲक्ट होतात आणि त्यापासून हायड्रॉक्साईड्स तयार होतात. म्हणजे सोडियम जर रिॲक्ट झाला तर सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम रिॲक्ट झाला तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होणार आणि त्याचबरोबर हायड्रोजन गॅस हा रिलीज होत असतो. ही 2च मूलद्रव्ये थंड पाण्याबरोबर रिॲक्ट होतात. तर त्याच्याशिवाय मॅग्नेशियम मेटल जे आहे, मॅग्नेशियमचं धातू मूलद्रव्य जे आहे ते पाण्याच्या वाफेबरोबर रिॲक्शन त्याची पाहायला मिळते. असा एकूण भाग जो दिला आपल्याला रिॲक्शन विथ वॉटर हा मेटलच्या संदर्भात. त्याच्यानंतर पुढे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता पुढच्या भागात आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता नॉन मेटल्स अधातूंचे रासायनिक गुणधर्म. अधातूंचे रासायनिक गुणधर्म त्याच्यामध्ये काय माहिती दिले पण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं आपल्याला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्याला आपण इलेक्ट्रॉन स्वरूपाने असं म्हणतो त्याच्यासाठी आपण सेलचा विचार केला. मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. आता इथे अधातू मूलद्रव्य जे आहे त्या अधातू मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 4 ते 7 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यासाठी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये आपल्याला पहिला कॉलम दिलेला आहे नॉन मेटल्स अधातू मूलद्रव्य दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा कॉलम दिला आहे त्यांचा ॲटॉमिक नंबर आणि तिसरा कॉलम दिला आहे त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग पहिले एलिमेंट दिले आपल्याला नायट्रोजन, त्याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आपल्याला 7 आणि नंतर पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणारे 2, 5. फर्स्ट सेल कन्सिस्ट 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड सेल कन्सिस्ट 5 इलेक्ट्रॉन्स. नंतर पुढे सेकंड एलिमेंट्स दिलेले आपल्याला ऑक्सिजन, ॲटॉमिक नंबर दिलेले आपल्याला 8 आणि नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणारे 2, 6. फर्स्ट सेल कन्सिस्ट 2 इलेक्ट्रॉन्स, सेकंड सेल 6 इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर पुढे थर्ड वन एलिमेंट दिले आपल्याला क्लोरीन, ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन दिलेले आहे 17 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणारे 287. आता इथे पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की ही सर्व मूलद्रव्ये जी आहेत ती कोणती आहे? त्याला आपण नॉन मेटल असं म्हणतो. म्हणजे अधातू मूलद्रव्य आहे ते आपल्या लक्षात आलेलं आहे. त्यांचं इलेक्ट्रॉन त्यांचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो तुमच्या लक्षात आलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे महत्त्वपूर्ण भाग येणार आहे की त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6 आणि 7 असे इलेक्ट्रॉन्स आले. तर व्हॅलन्स सेल म्हणजे सगळ्यात बाहेरची कक्षा जी असते त्याला आपण व्हॅलन्स सेल असं म्हणतो. त्याला आपण आउटरमोस्ट सेल असं म्हणतो. ती व्हॅलन्स सेल असते त्याच्यामध्ये असलेले इलेक्ट्रॉनची संख्या जी असेल त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढे फॉर्मेशन ऑफ आयन्स. आता फॉर्मेशन ऑफ आयन्सकडे जातो आपण. आयनांची निर्मिती. आता इथे अधातू मूलद्रव्य जे आहे त्या अधातू मूलद्रव्यांच्या आयनांची निर्मिती कशी होते ते पहा. त्याच्यामध्ये काय होते? Non-metals have a tendency to accept the electrons in their valence cell to form a negatively charged ions called ions. ॲनायन्स. आता तिथे नेगेटिव्हली चार्ज आयन म्हणजे काय करतात? हे अधातू मूलद्रव्ये जे असतात ते इलेक्ट्रॉन्स घेतात आणि इलेक्ट्रॉन्स घेतल्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो. त्याला आपण निगेटिव्ह चार्जला काय म्हणतो? ॲनायन्स असं म्हणतो. ते मेटल्स हॅव ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात इतर मूलद्रव्यापासून इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो. निगेटिव्ह चार्जला आपण काय म्हणतो? ॲनायन्स असं म्हणतो. पॉझिटिव्ह चार्जला आपण काय म्हणतो? तर तिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे ते आपण कॅटायन्स असं म्हणतो. इथे आपल्याला क्लोरीन दिलेलं आहे. आता क्लोरीनचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेले आहे पहा. इथे 287. आता इथे त्याला त्याचं ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एका इलेक्ट्रॉनची गरज असते आणि नंतर पुढे त्याचं स्टेबल कॉन्फिगरेशन तयार होतं ते 288. आता इथे जी काही समीकरण दिलं आपल्याला Cl+E म्हणजे त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉनची गरज टाकलेली, एक इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याची स्टेबल कंडिशन तयार होते आणि क्लोराईड आयन तयार होतो. म्हणजे क्लोरीनचा मायनस आयन निर्माण होतो. त्याला आपण काय म्हटलं? क्लोरीनचा ॲनायन तयार होतो. तशाच पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन दिले आहे. ऑक्सिजनच्या बाह्यतम कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून +2 इलेक्ट्रॉन्स टाकलेत आणि मग त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स टाकले की त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतो आणि नंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतो 28. त्याच्यानंतर पुढे आपल्याला नायट्रोजनसाठी दिलं आहे. नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? आउटर मोस्ट सेल ऑफ नायट्रोजन कन्सिस्ट 5 इलेक्ट्रॉन्स. त्या नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षामध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग त्याला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून त्याला +3 इलेक्ट्रॉन्स असं म्हटले. इथे निगेटिव्ह चार्ज दिले आहेत -3 म्हणजे N-3 असं आहे. म्हणजेच काय की 3 इलेक्ट्रॉन्सने त्याने घेतलेले आहेत म्हणून त्याच्यावरती मायनस चार्ज निर्माण झाला, निगेटिव्ह चार्ज निर्माण झाला म्हणून तो त्याला आपण ॲनायन असे म्हणतो. त्याच्यानंतर पुढे रिॲक्शन विथ ऑक्सिजन. आता ही कोणाची रिॲक्शन आपल्याला? नॉन मेटल्स रिॲक्टेड विथ ऑक्सिजन. आता त्याची काय ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते ती आपण पाहणार आहोत. त्या होणारी अभिक्रिया जी आहे त्या अभिक्रियेमध्ये रिॲक्शन विथ ऑक्सिजन, नॉन मेटल्स रिॲक्टेड विथ ऑक्सिजन हा भाग पाहतो आपण. ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. नॉन मेटल्स कंबाईंड विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड्स. ऑक्सिजन बरोबर कोणतंही मूलद्रव्य असेल ते रिॲक्ट झाल्यानंतर त्याचं ऑक्साईड्स तयार होतं. मग ते धातू असेल किंवा अधातू असेल हे लक्षात ठेवायचं. नॉन मेटल्स प्लस ऑक्सिजन गिव्ज राईज टू नॉन मेटल ऑक्साईड्स.
म्हणजे इथे हे लक्षात ठेवायचं. आता त्याचं उदाहरण दिलं आपल्याला, ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲसिडिक इन नेचर, ऑक्साईड्स ऑफ मेटल्स आर बेसिक इन नेचर, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे आपल्याला ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲसिडिक इन नेचर, दोन्हीमधला फरक नीट लक्षात ठेवा. नॉन मेटल्स ॲसिडिक इन नेचर, मेटल्स बेसिक इन नेचर, हे लक्षात ठेवायचे. दे रिॲक्ट विथ बेसेस टू फॉर्म सोल्युबल सॉल्ट. आता ते काय होणार आहे, त्या इतर बेसेसबरोबर आम्लारीबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्याच्यापासून काय होते, सॉल्ट अँड वॉटर तयार होते. तो भाग आपण पाठीमागे देखील पाहिलेला आहे. इथे आपल्याला पहिलं नॉन मेटल दिले, नॉन मेटल कार्बन रिॲक्टेड विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड C+O2 गिव्स राईज टू CO2. त्याच्यानंतर पुढे हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. पहा तो कशाबरोबर आता रिॲक्ट करायचा आपल्याला, तर तो बेसबरोबर, बेसिक सोल्युशन जे असेल त्याच्याबरोबर रिॲक्ट करायचा आहे. म्हणून CO2 + ट्वाईस NaOH सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्टेड केल्यानंतर पुढे Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट तयार होणारे प्लस वॉटर तयार होते. त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे आपल्याला, ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ॲसिड. आता ऑक्साईड्स ऑफ मेटल जे आहेत, ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्स म्हणजे अधातूंचे ऑक्साईड जे आहे ते पाण्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर ॲसिड्स तयार होतात. कोणते ॲसिड तयार होतात ते आपल्याला खाली दिलेले आहे, ते आपण पाहूया. तर इथे आपल्याला पहिला भाग पाहायचा आहे की ऑक्साईड्स ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ॲसिड्स. अधातूंचे ऑक्साईड्स पाण्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर त्यापासून ॲसिड्स तयार होतात. इथे आपल्याला पहिलं उदाहरण दिलं आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं अधातूंचं ऑक्साईड कोणतं, अधातू कोणता, कार्बन, त्याचं ऑक्साईड कोणतं, कार्बन डायऑक्साईड. आणि मग ते रिॲक्ट बरोबर पाण्याबरोबर रिॲक्ट झाल्यानंतर कोणतं ॲसिड तयार होणार आहे, कार्बोनिक ॲसिड H2CO3 तयार होणार. त्याच्यानंतर पुढे अधातू मूलद्रव्य घेतलं आपण, नॉन मेटल घेतला आहे सल्फर. सल्फर रिॲक्टेड विथ ऑक्सिजन टू प्रोड्युसेस सल्फर डायऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड रिॲक्टेड विथ वॉटर टू फॉर्म H2SO3 सल्फ्युरस ॲसिड, H2SO3 सल्फ्युरस ॲसिड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे दुसरं दिलं आपल्याला, सल्फर ट्रायऑक्साईड SO3 रिॲक्टेड विथ H2O टू फॉर्म H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स, हे महत्त्वपूर्ण. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड्स म्हणजेच काय, नॉन मेटल्स रिॲक्टेड विथ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. आले लक्षात. असा एकूण भाग आपण इथे पाहिलेला आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.